दर्यापूर शहरामध्ये काल मध्यरात्री तब्बल 4 मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। यामध्ये 2 चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा झाले असून सदर घटनेने दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। दर्यापूर शहरामध्ये मागील गेल्या कित्येक दिवसापासून मध्यरात्रीच्या सुमारास चोरी घटनेत वाढ झालेली आहे। काही दिवसापूर्वी शहरातील सांगुळक नगर या ठिकाणी घरफोडी सुद्धा झाली होती व त्यानंतर या घटनेला 8 दिवस होत नाही तर आता गांधी चौक येथील राम मंदिर, साईबाबा मंदिर व गणपती मंदिर या मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील हजारो रुपयाची रक्कम लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। तर सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिरात सुद्धा दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून यातील रक्कम लंपास केली आहे। सदर घटनेची माहिती मंदिर समिती कळताच या संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। या घटनेतील चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे। त्यामुळे मंदिरातील चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध आता दर्यापूर पोलीस लावणार याकडे संपूर्ण दर्यापूर वासियांचे लक्ष वेधले आहे। शहरात मध्यरात्रीच्या सुमारात पोलीस प्रशासनाच्या वतीने पेट्रोलिंग वाढवावी जेणेकरून चोरीची घटनेला आळा बसेल अशी सुद्धा मागणी आता दर्यापूर वासियांनी केली आहे। आज रात्री 2 ते 2:30च्या दरम्यानमध्ये आमचं जे मंदिर रामदेव बाबा मंदिर इथे आहे या ठिकाणी 2 दानपेट्या फुटलेल्या आहेत। त्यामध्ये करीब 7,500-8 हजार रुपये असं राशी होती आणि त्या 2 पेट्या फुटल्या। सकाळी माहिती झाल्यावर सगळे मंदिराचे जे आहेत जे कार्यकर्ते जुळले आणि त्यांनी पाहिली। नंतर माहिती झाली की जवळ जे साई मंदिर आहे तिथल्या पण पेट्या फुटलेल्या आहेत। नंतर माहीत झालं की जे बाजूला गणेश मंदिर आहे तिथली पण पेटी फुटलेली आहे। अशा प्रकारे गावामध्ये 4-5 मंदिराचं पेट्या फुटलेल्या आहे आणि धनराशा गेलेल्या आहेत। तरी असं आम्हाला निवेदन आहे पोलीस प्रशासनाला की त्वरित या चोरांना पकडून कठोर कारवाई करण्यात यावी असं आमचं एक निवेदन आहे। 2 ते 2:30च्या दरम्यानला चोरी झालेली आहे। 2 जण होते असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये खंडेलवाचे दिसत असत। त्यांनी काही गणपती मंदिर, साईबाबा मंदिर आणि रामदेव बाबा मंदिर आणि एक आता आम्हाला समजलं की सिव्हिल लाईनमधलं सुद्धा हनुमानजी मंदिर तिथलं सुद्धा फक्त त्यांनी पेट्याच हे केलं, बाकी कशालाच हात त्यांनी लावलेला नाही। साई मंदिरामधलं काय? साई मंदिरामधली पेटी घेतली त्यांनी, पेटी उघडली आणि पेटीमधले फक्त पैसे नेले, चिल्लर पैसे त्यांनी तसेच ठेवले। पोलीस तक्रार केलेली आहे। पोलीसवाल्यांनी टाईम दिला आम्हाला की 9:30 तुम्हाला फोन येऊन जाईल पोलीस स्टेशनवरून, त्यावेळेस तुम्ही हजर राहा। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।